नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि जसं आपल्या सर्वांनाच माहीत आहे की म्हाडाची मुंबई लॉटरी ही ऑलरेडी लाईव्ह झालेली आहे आणि त्याचप्रमाणे सिडकोची ही लॉटरी लवकरच येणार आहे. कारण की लवकरच महाराष्ट्रामध्ये हे इलेक्शन्स हे चालू झालेले दिसतील आणि इलेक्शनची आचारसंहिता चालू झाल्यानंतर म्हाडा किंवा सिडकोला लॉटरी अनाऊन्स करून त्याची प्रोसेस ही करता येत नाही. त्याच्यामुळे लवकरच म्हाडाकडून तर अनाऊन्स झालीच आहे आणि सिडकोकडूनही लवकरच लॉटरी अनाऊन्स होत आहे. त्याबद्दल सिडकोने ऑफिशियली घोषणाही केलेली आहे आणि त्याचसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की काय अनाउन्समेंट केलेली आहे आणि कधीही लॉटरी निघणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एरियाचा याच्यामध्ये समाविष्ट केलेला असणार आहे. आणि त्याचबरोबर ही लॉटरी ही लवकरच निघत असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. तर या सर्व गोष्टींची आपण माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया ही सर्व माहिती. तर मित्रांनो, सिडकोकडून ही ऑफिशियली अनाउन्समेंट झाली आहे आणि या ऑफिशियल अनाउन्समेंटनुसार सिडकोकडून ही येत्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हणजे 27 ऑगस्ट 2024ला मंगळवारी ही लॉटरी अनाउन्स होणार आहे. आणि या लॉटरीमध्ये नवी मुंबईमधील कळंबोली, घनसोली आणि खारघर सारखे फार डेव्हलप्ड असे एरियांचा समावेश केला आहे. आणि जर आपण अजून डिटेलमध्ये पाहिलं तर या लॉटरीमध्ये जवळपास 38 घरं ही EWS कॅटेगरीमध्ये असणार आहेत आणि त्याचबरोबर 175 घरं ही सर्वसाधारण कॅटेगरीसाठी असणार आहेत. तर असे हे टोटल 213 घरं असणार आहेत, EWSचे 38 आणि सर्वसाधारण गटाचे 175 पकडून. आणि याचबरोबर जर आपण खारघरमध्ये स्पेशली बघितलं तर खारघरमध्ये स्वप्नपूर्ती प्रकल्प आणि त्याचबरोबर वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलामधील टोटल आपण बघितली तर 689 प्लस 213 अशी 902 घरांचा समावेश या लॉटरीमध्ये केलेला आपल्याला दिसणार आहे. आणि याचबरोबर ही लॉटरी जेव्हा अनाऊन्स होईल तेव्हा आपल्याला या लॉटरीबद्दल एक्झॅक्ट ह्याची किंमत किती असणार आहे त्या फ्लॅटची आणि या फ्लॅटचा कार्पेट एरिया किती असणार आहे या सर्वच गोष्टींची आपल्याला माहिती मिळणार आहे त्या दिवशी. आणि या लॉटरीबद्दल जसे सिडकोने अनाऊन्स केले ऑफिशियली त्याचप्रमाणे वृत्तपत्रांमध्येही जाहिराती दिली गेली आहे आणि त्यामुळे येत्या 27 तारीखला ही लॉटरी आपल्याला नक्कीच आलेली दिसेल. आणि 27ला ही ऑफिशियली जेव्हा अनाऊन्स होईल लॉटरी तेव्हा आपण या लॉटरीविषयी इंडेप्थमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू. पण त्याआधी लॉटरीची डेट ही जवळच असल्यामुळे आपल्याला डॉक्युमेंटची जुळवाजुळव ही लवकरच करून ठेवावी लागणार आहे. आणि जर आपण सिडकोच्या या लॉटरीमध्ये अप्लाय करण्यासाठी महत्त्वपूर्ण असे डॉक्युमेंट्स जर बघितले तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये येतात हे आपले पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आपले डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट हे फार मॅन्डेटरी आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की जे महाराष्ट्राच्या बाहेर असतील त्यांना हे अप्लाय करता येईल का. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच असते की तुम्हाला महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी असतं, तर ते तुमच्याकडे असलेच पाहिजे. आणि याचबरोबर जे अजून डॉक्युमेंट लागतात त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तुमच्याकडे असावा लागतो. उत्पन्नाचा दाखला किंवा तुम्ही जॉब म्हणजे नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमचा ITR हे तुम्हाला सबमिट करावे लागेल तिथे. आणि याचबरोबर जर तुम्ही कास्टमध्ये किंवा कोणत्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्हाला त्या संबंधित डॉक्युमेंट्स हे तयार ठेवावे लागणार आहेत. तर ही डॉक्युमेंट्स हे आपल्याला रेडी ठेवायचे आहेत. आणि याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की जसं आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपल्या की कशा प्रकारे सिडकोच्या नावावरती एजंटचा किंवा फ्रॉडस्टरचा फार मोठ्या प्रमाणात फ्रॉड सुरू आहे आणि कशा प्रकारे ते सामान्य नागरिकांची आणि गरिबांची दिशाभूल करून स्वतःचा फायदा करून घेत आहेत आणि कशा प्रकारे हा फ्रॉड चालू आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि त्यासाठीच मी त्या व्हिडिओची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन, जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघा. आणि जेव्हा आपण अप्लाय करू तेव्हा त्याबद्दलची संबंधित काळजी घेऊनच तुम्ही ते अप्लाय करा आणि अशा प्रकारच्या कोणत्याही फ्रॉडला तुम्ही बळी पडू नका. आणि याचबरोबर मित्रांनो, जेव्हा 27 तारीखला लॉटरी ही ऑफिशियली अनाऊन्स झालेली असेल तेव्हा आपण या लॉटरीच्या विषयी इंडेप्थमध्ये सर्व डिटेलचा एक सविस्तर असा एक व्हिडिओ बनवू. तर तुम्ही तो बघण्यासाठी नक्कीच या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि याचबरोबर मित्रांनो, थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये येतेच आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही युजफुल आणि इम्पॉर्टंट माहिती बरोबर. धन्यवाद.